मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रामनाथ गोयंका अवॉर्ड या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि त्या ठिकाणी भाषण केलं. या भाषणामध्ये त्यांनी आपली जी शिक्षण पद्धती आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे विषय शिकतो, शाळेत जातो, सगळेजण सारखे असतो, या शिक्षण पद्धती आणणारी जी व्यक्ती आहे मॅकॉले, याच्याबद्दल काहीतरी म्हटलं आणि त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची भरपूर टीका होते आहे. लोक असं म्हणत आहेत की यांना आता ही शिक्षण पद्धती संपवून परत एकदा ती जुनी शिक्षण पद्धती, ज्याच्यामध्ये काही लोकांना शिक्षणाचा अधिकार होता, बाकीच्यांना नव्हता, ती आणायची आहे आणि म्हणून मॅकॉलेला हे लोक विरोध करत आहेत असं म्हटलं जातं आहे. एक खूप चांगला लेख फेसबुकवर मी वाचला आहे आता. बाळासाहेब कदम यांनी तो लिहिलेला आहे. तो मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा मोदीजी काय म्हणाले ते पाहूया. आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं हास्यास्पद आहे की ह्या माणसाने गेल्या 11 वर्षामध्ये एकही प्रेस कॉन्फरन्स केली नाही. एकदाही ते पत्रकारांना ओपनली सामोरे गेले नाही. ते प्रश्नांना घाबरतात, पत्रकारांना घाबरतात आणि तरीही त्यांना रामनाथ गोयंका त्या फंक्शनमध्ये बोलवलेलं होतं आणि त्यांना भाषण करायला लावलेलं होतं. अवघड आहे एकंदर इंडियन एक्सप्रेस असेल किंवा लोकसत्ता यांचं. पण मोदीजी काय म्हटले बघूया. ते म्हणतात, ब्रिटिश खासदार थॉमस बॅबिंग्टन मॅकॉलेच्या शिक्षण पद्धतीने भारतीयांमध्ये ब्रिटिश वसाहतवादी गुलामीची मानसिकता खोलवर रुजवली. थोडक्यात सांगते, भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश आलेले नव्हते, म्हणजे इंग्रज येण्याच्या आधीचा काळ, भारतामध्ये शिक्षण नव्हतं, शाळा नव्हत्या, काही गुरुकुला होती, त्या ठिकाणी ब्राह्मण वर्गातले लोकच शिकत होते. येस. आणि इतरांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, कारण मनुस्मृतीने सांगितलंय की क्षत्रियांनी काय रक्षण करण्याचं काम करावं, वैश्यांनी फक्त धंदा व्यापार करावा, क्षुद्रांनी फक्त सेवा करावी. आता हे वर्णव्यवस्थेतलं मी तुम्हाला थोडक्यात सांगते आहे. आणि त्यामुळे शिक्षणाचा अधिकार नव्हता. जर शिकले तरी त्याला शिक्षा होती. सावित्रीबाई फुलेंनी शाळा सुरू केली तर त्यांना अंगावर शेण खावं लागलं, हेही आपल्याला माहिती आहे. महात्मा फुलेंनी शाळा सुरू केल्या नॉर्मल लोकांसाठी, म्हणजे बाकीच्या लोकांसाठी, तेव्हासुद्धा त्यांना किती त्रास सहन करावा लागला, कुटुंबाने टाकून दिलं, तर शाळा नव्हत्याच. मग ब्रिटिश आले तेव्हा इंग्रज अधिकारी मॅकॉले होता, त्याने 1833ला एक नवीन असा आराखडा समोर आणला आणि शाळा सुरू केल्या. आणि त्या शाळेमध्ये जे आज आपण शिकतोय की नाही, वेगवेगळे विषय असतील, कितीपर्यंत शाळा असेल, हे सगळं त्याच्यानंतर आलं. म्हणजे शाळेमध्ये सगळेजण जाऊ शकतील. इंग्रजांच्या काही अशा, म्हणजे इंग्रजांच्या शाळा अशा होत्या कारण इंग्रजांना जातपात काही माहीत नाही, त्याच्यामुळे सगळ्यांना एंट्री तिथे होती. तर ह्या मॅकॉलेबद्दल आता आपल्या मोदीजींना राग आहे आणि ते काय म्हणतायत की गुलामीची मानसिकता रुजवली. एकेकाळी मलासुद्धा मॅकॉलेचा राग होता, कारण मी यांच्याच RSSच्या संबंधित असलेल्या संघटनेत 3 वर्ष स्वतः काम केलेलं आहे आणि त्यामुळे मलाही मॅकॉलेचा खूप राग आला होता. त्यांनी तसं आपल्या मनात भरवलेलंच होतं. आता होय, ते इंग्रज होते, त्यांना इथे त्यांच्या कारखान्यामध्ये काम करायला लोक पाहिजे होते, पण इथल्या लोकांकडे स्किल नव्हतं, त्यांची भाषा तशी नव्हती, त्यांना इंग्रजी यायचं नाही. म्हणून इंग्रजांना असं वाटलं की आपण असे काही कर्मचारी, कारकून तयार करूया, टायपिस्ट तयार करूया. आणि म्हणून त्यांनी काही शाळा काढल्या होत्या. त्या शाळेमध्ये त्यांनी विद्यार्थी एनरोल केले, तिथे पोरं शिकले, मुली तर रेअरलीच, लिहायचं शिकले, वाचायचं शिकले, वेगवेगळे विषय शिकले. अर्थात कारकूनच त्यांनी तयार केले, त्यांच्याच फायद्यासाठी त्यांनी ते केलं. पण याचा इनडायरेक्टली फायदा हा इथल्या बहुजनांना झाला. कारण मग असं झालं की बहुजन असेल, क्षत्रिय असेल, मराठा, माळी, कोळी, धनगर, हे पण शाळेत जाऊ शकले. म्हणजे त्यांना इंग्रजांनी मना केलं नाही. अर्थात त्या शाळा काही त्यांनी देशभर नाही काढल्या. भारत स्वतंत्र झाला तेव्हा नेहरूंनी देशभर शाळा काढलेल्या आहे, पण तेव्हा हे असं होतं. आणि त्यामुळे बहुजन जे आहेत ते इंग्रजांचे ह्या नेमक्या या कामासाठी तरी धन्यवादच मानतात. हे काय म्हणतात, हीच मानसिकता स्वातंत्र्यानंतर आज तागायत कायम राहिलेली आहे. आता कुठली मानसिकता आज तागायत राहिलेली आहे? मॅकॉलेच्या गुलामगिरी मानसिकतेला पुढे 10 वर्षात समूळ नष्ट करा. आणि मॅकॉलेची ही जे काही सगळी पद्धत आहे, ही सुद्धा थोडक्यात नष्ट करायचे संकेत याच्यामधून त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात आता ते उदो सुरू करतील. गुरुकुल पद्धती आपली श्रेष्ठ होती, भारी होती. गुरु बसायचे, विद्यार्थी असे खाली बसायचे, शिक्षण घ्यायचे. सर, ते त्या काळासाठी बरोबर होतं.
त्या गुरुकुल पद्धतीमध्ये शिक्षकही ब्राह्मण असायचा, शिकणारेही ब्राह्मण असायचे आणि फार रेअरली राजाचे राजांच्या मुलांना शिकवलं जायचं. ठीक आहे. आणि एकलव्य म्हणून त्यांच्या जातीतला नसल्यामुळे एकलव्य दुरून शिकला म्हणून त्याला अंगठा त्याचा मागितला. कसं काय शिकला? शिक्षा केलेली आहे एकलव्याला की तू शिकला कसं काय, तुझी जात ती नसताना, तर तुझ्या जातीला शिक्षणाचा अधिकार नसताना. ही पद्धत होती आणि अजून त्यांना परत ही शोषणाची पद्धत आणायची आहे असं दिसतंय. याच्यावरचा एक खूप छान लेख तुम्हाला इथे शेजारी दिसत असेल, मी वाचून दाखवते बघा. लॉर्ड मॅकोले बहुजनांच्या घराघरात शिक्षणाची गंगा पोहोचवणारा भगीरथ असं म्हटलेलं आहे. बहुजनांच्या घरात शिक्षणाची गंगा पोहोचली. भारतातील आधुनिक शिक्षण व्यवस्थेत काही नावं कायमची कोरली गेली आहेत. त्यात लॉर्ड थॉमस बॅबिंग्टन मॅकोले हा अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतात हजारो वर्षे शिक्षणावर काही जातींचा एकाधिकार होता. त्या चक्रातून बाहेर पडून सर्वांसाठी समताधिष्ठित शिक्षण उघडण्याचं काम पहिल्यांदा संगतवार, कायदेशीर आणि रचनात्मक पद्धतीने मॅकोले याच्या या शिक्षण पद्धतीमुळे आलं. लॉर्ड मॅकोले यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1800 लेंचेस्टायर इथे झाला. ते इंग्रजी साहित्य, इतिहास आणि धोरण निर्मिती या क्षेत्रातील विद्वान मानले जात होते. चार्टर ॲक्ट 1833 नुसार भारतातील पहिला कायदा आयोगाचे ते अध्यक्ष बनले आणि 10 जून 1834ला भारतात आले. पुढच्या काही वर्षात त्यांनी भारतीय समाज, न्यायव्यवस्था, शिक्षण या तीनही क्षेत्रात मोठे बदल केले. 6 ऑक्टोबर 1860 हा भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी मॅकोले यांनी तयार केलेली भारतीय दंडसंहिता लागू झाली, IPC. याच्या आधी काय होतं तर जातीनुसार शिक्षा, की वरच्या जातीतल्या लोकांनी चोरी केली का त्याला शिक्षा कमी, खालच्या जातीतल्यांनी केली का त्याला भरपूर शिक्षा, असे कायदे होते. पण IPC आलं लॉर्ड मॅकोलेमुळे आणि त्यामुळे काय झालं तर सगळ्यांना सारखी शिक्षा. पुढे हे लेखक काय लिहितात बघा. या कायद्याने एका क्षणात हजारो वर्षांच्या वर्णव्यवस्थेचे विषारी कायदे निष्प्रभ केले. हे जे सगळे विषारी कायदे होते, मनुस्मृतीत लिहिलेलं आहे. ब्राह्मणांनी चोरी केली तर कमी शिक्षा, त्याच्यानंतर क्षत्रियांनी केली तर थोडीशी जास्त, वैश्यांनी केली तर अजून थोडी जास्त, शूद्रांनी केली तर भयंकर शिक्षा म्हणजे. तर हे सगळे असे विषारी कायदे होते. त्या मॅकोलेच्या IPCमुळे हे कायदे हे झालेत. तर पुढे ते म्हणतात, त्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सगळे कायद्याच्या दृष्टीने समान झाले. मनुस्मृतीवर आधारित जन्मावरून न्याय ही संकल्पना ढासळली. जन्मावरून न्याय हे सगळं मॅकोलेमुळे गेलं आणि म्हणून यांचा राग आहे. आपण म्हणतो ना हे मनुवादीच आहे, यांना मनुवाद आणायचा. त्या मनुवादाला पहिला धक्का दिलेला आहे मॅकोलेंनी, भयंकर मोठा धक्का म्हणजे. त्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे सगळे कायद्याच्या दृष्टीने समान झाले. मनुस्मृतीवर आधारित जन्मावरून न्याय ही संकल्पना ढासळली. न्याय हा जातीनुसार बदलणारा राहिला नाही, तर न्याय जी कोणती गुन्हा झाला असेल त्याच्यावर झाला. हे धाडस त्या काळात कल्पनातीत होते. त्या काळामध्ये तुम्ही विचार करा, जसं महात्मा फुल्यांना शाळा सुरू करायलाच अवघड गेलं, तसे हे कायदे जिथे आता ब्राह्मण, क्षत्रिय सगळे एकसारखेच येणार. म्हणजे जेव्हा पहिले ब्राह्मण जातीतल्या लोकांना कमी शिक्षा होती, त्यांना आता जास्त किंवा सारखीच शिक्षा, शूद्राला ती जी असेल, जी क्षत्रियाला असेल तीच त्यांना, असं लागू झाल्यामुळे, असं लागू केलं मॅकोलेने, किती अवघड असेल त्या काळामध्ये असं हे म्हणतायत. त्यामुळे हा दिवस मनुस्मृती विधानाच्या अंताचा दिवस म्हणून ओळखला जातो. आपली प्राचीन शिक्षण व्यवस्था वरवर दिसायला पवित्र वाटली तरी प्रत्यक्षात तिच्या चौकटीत खूपच संकुचित होत्या. आपल्या ज्या प्राचीन शिक्षण व्यवस्था ज्याला हे म्हणतायत ना काय गुरुकुल पद्धती, हे वरवर दिसायला छान संस्कारी वगैरे जरी वाटत असलं तरी ते खूप संकुचित होतं. त्यामध्ये शिकण्याचा हक्क फक्त ब्राह्मणांना होता. ब्राह्मणांसाठी शास्त्र, वेद, पुराण, उपनिषद, रामायण, महाभारत, पूजा, पाठ, कर्मकांड, तंत्र, मंत्र, ज्योतिष, संस्कृत, साहित्य, व्रत, तीर्थयात्रा, देवदेवतांच्या कथा इत्यादी होतं. क्षत्रियांसाठी शस्त्र, धनुष्यबाण, तलवार, भाला, गदा, मल्लयुद्ध याचं प्रशिक्षण होतं. गुरुकुल शिक्षणात तर्काला जागा नव्हती. प्रश्न विचारणाऱ्याला नास्तिक ठरवून बाहेर काढले जात होते. तुम्ही प्रश्नच विचारू शकत नव्हते.
अशा प्रकारे पाठ्यक्रम जो होता तो सीमित आणि धार्मिक स्वरूपाचा होता. त्यात प्रश्न विचारण्याची मुभा नव्हती. उपनयन झाल्याशिवाय प्रवेश नव्हता. मनुस्मृतीनुसार उपनयन फक्त ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वर्णांचेच होऊ शकत होते. शिक्षक फक्त ब्राह्मण पुरुष, तर शिक्षणाचे माध्यम फक्त संस्कृत होते. शिक्षक एकाच जातीतला आणि माध्यम फक्त संस्कृत. शिवाय शूद्रातिशूद्र, बहुजन, दलित, स्त्रिया यांच्यासाठी शिक्षण नव्हतंच. त्याचं आपले पंतप्रधान गुणगौरव करतायत की हां, तीच शिक्षण पद्धती परत आणायची. कशाला? आम्हाला परत म्हणजे आमच्या पुढच्या पोरी शिकल्या नाही पाहिजेत का? 7 मार्च 1835 रोजी ब्रिटिश सरकारने आधुनिक शिक्षण पद्धतीचा पाया रचला आणि त्याचं नेतृत्व मॅकोले यांनीच केलं. या शिक्षण पद्धतीत पारंपरिक शिक्षणाला फाटा देऊन इतिहास, विज्ञान, गणित, भूगोल, नवीन शिक्षण पद्धती कशी आली? इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित, भाषा, व्यवस्थापन, वैद्यकशास्त्र असे आधुनिक विषय आणले. शिक्षणाचं माध्यम इंग्रजी होतं आणि काही प्रांतिक भाषा पण होत्या. शिक्षक कोणत्याही जातीचा, वर्णाचा होता घेऊ शकत होते. विद्यार्थी हा सर्व जातीतला घेण्यात आला होता. या शिक्षणाने भारतात पहिल्यांदाच ज्ञान सर्वांसाठी ही संकल्पना रुजवली. मॅकोले यांचे सगळ्यात मोठे योगदान म्हणजे त्यांनी शिक्षणावरचा जातीय एकाधिकार मोडून काढला. एका जातीतले लोक शिकतील हे जे काय होतं ते मोडून काढणारी व्यक्ती कोण? मॅकोले. हजारो वर्ष दडपलेल्या बहुजन समाजासाठी ही पहिली खिडकी होती. हजारो वर्ष ज्यांच्या बुद्धीचा बहर खुडून टाकला होता, त्या लोकांना ज्यांना शिकण्याची खूप इच्छा होती, आम्हाला वाचू शाळेत घ्या, शिकवा, वाचू द्या, त्यांच्यासाठी दारं उघडली, खिडक्या उघडल्या. तिथून उजेड आत आला. शिक्षणाचा अधिकार पहिल्यांदा सर्वांसाठी खुला झाला. सामाजिक उतरंडीमधून बाहेर पडण्याची संधी निर्माण झाली. नोकऱ्या, प्रशासन, लेखन, व्यवसाय अशा क्षेत्रात सगळ्यांना स्थान मिळालं. आणि म्हणून अनेक विचारवंत लॉर्ड मॅकोले यांना बहुजन समाजाचा भगीरथ म्हणतात. आणि म्हणून टायटल काय? तर ज्याने गंगा, शिक्षणाची गंगा बहुजनांच्या घराघरामध्ये आणली असा भगीरथ. मॅकोले याच्या शिक्षण पद्धतीमुळे आधुनिक भारतातील मोठे मोठे समाजसुधारक घडले. महात्मा फुलेंसुद्धा, ते सुद्धा हे सगळं विचार शिकू शकले, अक्षर शिकू शकले आणि म्हणून ते घडले. मग त्यांनी लिहिलं, इतिहास लिहिला. छत्रपती शाहू महाराज, पेरियार, रामास्वामी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या मॅकोलेने शाळा काढल्या नसत्या तर बाबासाहेब आंबेडकर शिकले नसते. यांना जर आधुनिक शिक्षणाचा दरवाजा खुला झाला नसता तर हे महापुरुष समाजात उदयाला येऊच शकले नसते. हे खरं आहे. या शिक्षणानेच भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला वैचारिक धार दिली. इंग्रजी भाषेमुळे भारताने राष्ट्र म्हणून एक विचार करायला सुरुवात केली. अखेर संविधान रचनेपर्यंत हा बौद्धिक प्रवास पोहोचला. हे कुठपर्यंत आलं तर संविधानाची रचना झाली. काही लोक मॅकोलेंवर टीका करतात. ते म्हणतात की त्यांची शिक्षण पद्धती इंग्रजांना हवी तुशी कारकुनी होती. हो, कारकुनी होती ना, पण वस्तुस्थिती अशी की गुरुकुल शिक्षणात तर तेही शक्य नव्हतं. गुरुकुल शिक्षणामध्ये तर कारकुने बनत नव्हते. इतिहासात पहिल्यांदाच भारतात आधुनिक विज्ञान, तर्कशास्त्र, जागतिक ज्ञान येऊ लागलं. आजही आपण ज्या शिक्षण पद्धतीत शिकतो ती त्याच मॅकोले प्रणीत सुधारित आवृत्ती आहे. मॅकोलेची शिक्षण पद्धती आहे, त्याचं सुधारित आवृत्ती आहे. आणि भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर गावागावांमध्ये शाळा आल्या आणि आपण आपला इतिहास, आपला भूगोल, आपलं समाजविज्ञान शिकायला लागलो. मॅकोले हे भारतीय समाजात जन्मले नव्हते, पण भारतातील वंचित आणि बहुजन समाजासाठी त्यांनी खरोखर क्रांतिकारक काम केलं. शिक्षणाचा अधिकार सगळ्यांसाठी खुला करणं हे मानवतावादी काम होतं, ह्युमॅनिस्टच काम होतं. हे आधुनिक भारताचा विचार, जागृती आणि प्रगती याची बीजे त्यांनी पेरली. त्यामुळे अनेकांच्या नजरेत ते शिक्षणाचे भगीरथ ठरतात. आज भारतात प्रत्येक गावात शाळा आहे, प्रत्येक मुलगा मुली शिक्षण घेऊ शकते, प्रशासन समतेवर आधारित आहे. या बदलाच्या पायामध्ये एक महत्त्वाचं नाव लिहायचं असेल तर ते म्हणजे मॅकोले. मॅकोलेंनी बहुजनांच्या शिक्षणाचा पाया घालून इथल्या ब्राह्मणेतर बहुजनांना शिक्षित केले आणि त्यांना धर्माच्या नावाखाली लादलेल्या गुलामगिरीतून मुक्त केलं. खरं म्हणजे मॅकोलेने मुक्त केलेलं आहे आपल्याला. आणि पंतप्रधान म्हणतात की तो गुलाम होता. लॉर्ड मॅकोलेच्या नावाने कांगावा करून राज्यघटनेने नागरिकांना मूलभूत हक्क म्हणून प्रदान केलेली शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे.
हे मनुवादी सरकार आखत आहे. तो डाव या देशाचे जबाबदार नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी उधळून लावण्यासाठी कटिबद्ध राहिलं पाहिजे, असं यांनी लिहिलेलं आहे. खूपच चांगलं आणि सटीक आपल्याला याच्यातनं कळलेलं आहे असं मला वाटतं. याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा. थांबते. थँक्यू सो मच.